अल्ट्रॉस सर, टाटाची सगळ्यात सेफेस्ट कार. त्यांना 7 days मनी बॅकची गॅरंटी देतो आणि लाईफ टाइमची वॉरंटी देतो. एस क्रॉस 2017ची गाडी आहे. गॅरंटी 7 दिवसाचा आहे आणि वॉरंटी लाईफ टाइम आहे. 21चा मॉडेल आहे. ओके, कंपनी फिटेड CNG आहे. खूपच ZDI प्लस म्हणजे टॉप एंड व्हेरियंट आहे. येस, आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. डिझेल प्लस ऑटोमॅटिक आहे. तर डिझेल गाडी लक्षात ठेवा, 2.5 लाखात मिळते तुम्हाला. 1,85,000 CNG गाडी. CNG गाडी. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? माझं नाव जयदीप जाधव आणि स्वागत आहे अजून एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण सर्वात प्रसिद्ध ठिकाणी आलेलो आहे, ज्याचं नाव आहे, बघू शकता, GSM मोटर, आणि जे लोकेटेड आहे वाशी नवी मुंबईमध्ये. हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे आपल्या सेकंड हँड कारसाठी, क्वालिटीसाठी. आणि आपले मालक आहेत सुरेश भाऊ, जे नेहमीच चांगली डील देत असतात आपल्याला आणि आपल्या ऑडियन्सला, आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करत असतात. तर सुरेश सर, सर्वात आधी आपल्या चॅनलने 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आहे सर, काय बोला? ग्रेट. आणि हे सगळ्यांचा पाठीमागे तुमचा श्रम आहे, की लोकांचं जे प्रेम आहे ते तसंच राहू दे. आणि सर्वांचे मनापासून आभार आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल. तर मग मान्सून सुरू झालेला आहे, मुंबईमध्ये पाऊस सुरू झालेला आहे, लोकांना गाडी घ्यायची आहे, काय डील असेल आणि काय स्टॉक असेल? हा GSM मोटर आहे. तुम्हाला जी गाडी हव्याचं असेल अच्छा, ते सगळं इकडे भेटणार आहे. ओके. आता मान्सून आली आहे, मान्सून मध्ये तुम्हाला तुमच्या लायकीची जी गाडी असेल, बरोबर, तुम्हाला जे आवडत असेल ते या इकडे GSM मोटरला. GSM मोटर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक गाडीमध्ये वॉरंटी, गॅरंटी, मनी बॅक वगैरे जे काही प्रोसिजर असतो, सगळं जे काही आमचं कंडिशन आहे ते सगळे तुम्हाला भेटेल. आणि चांगली गाडी देऊ याचा पूर्ण प्रयत्न GSM मोटरचा असतो. चला, हा एकमेव डीलर आहे जो तुम्हाला वॉरंटी सुद्धा देतो गाड्यांवर. आणि कारण गाड्यांवर यांचा भरोसा आहे की गाडी कुठेही बंद पडणार नाही किंवा गाडीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. कस्टमर गाडी घेतली तर आपण थोडंसं स्टॉककडे वळूया, कारण भरपूर नवीन स्टॉक दिसतोय मला. तर मग कुठून चालू करूया? वर्णापासून सुरू करूया सर, एक एक करून. काय वर्णाची काय डिटेल आहे सर? व्हाईट कलर, 2015ची ऑटोमॅटिक आहे. फक्त 40,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. सिंगल ओनर आहे. ओके. प्युअर पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. ऑटोमॅटिक प्लस टॉप एंड व्हेरियंट आहे. टॉप एंड व्हेरियंट आहे. ओके. आणि याची जी आस्किंग प्राइस आहे 6,75,000 आस्किंग प्राइस आहे. ओके. याच्यामध्ये पण जे कस्टमरने जर मन बनवलं या गाडी घ्यायचं, त्यांच्यासाठी फायनान्सचा पण ऑप्शन अवेलेबल आहे. ओके. आणि मान सन्मान आपण टेबलवरती बसून त्याच्यासाठी करून टाकू. चला, म्हणजे 50,000 ते 60,000 रुपये आणून बाकी तुम्हाला लोन करून ही गाडी इथे मिळून जाईल. 15ची गाडी ऑटोमॅटिक मध्ये. येस. वरना 6,75,000 रुपये किंमत आहे. किंमत निगोशिएबल असेल. अल्ट्रॉस सर, टाटाची सगळ्यात सेफेस्ट कार. टाटाची सेफेस्ट अल्ट्रॉस, म्हणजे टाटा बोललं की बी इंडियन, बाय इंडियन, प्राऊड इंडियन. एक्झॅक्टली. म्हणजे मार्केटमध्ये. म्हणजे 2 वर्षानंतर माझ्याकडे आली आहे. ओके. हा 2023चा मॉडेल आहे. 23ची गाडी गेल्या वर्षीची. येस. आणि फक्त 8 महिने झालेली आहे गाडीला. ओके. 10,000 किलोमीटर चाललेली आहे फक्त. व्हेरी गुड. आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये ही गाडी. अच्छा, ऑटोमॅटिक पण आहे. खूपच छान. नवीन गेलं तर 12,500च्या रेंज मध्ये तुम्हाला गाडी भेटणार. बरोबर बरोबर. आणि हा GSM मोटर मध्ये सध्या जी गाडी अवेलेबल आहे आपल्याकडे 8,90,000 मध्ये ही गाडी अवेलेबल आहे. पेट्रोल ऑटोमॅटिक. चला, त्याच्यामध्ये पण भरपूर मानसन्मान करून मिळून जाईल. चला, अल्ट्रोस घेऊन जावं फक्त 8,90,000. 2023ची गाडी ऑटोमॅटिक मध्ये. हा 8 महिन्यापूर्वी. आणि 8 महिन्यापूर्वीची गाडी आणि चालली आहे फक्त 10,000 किलोमीटर. लक्षात ठेवा. i20 आहे सर आपल्याकडे. रेड हा 2017चा मॉडेल आहे. 35,000 किलोमीटर चाललेली आहे. सिंगल ओनर, प्युअर पेट्रोल, मॅन्युअल ट्रान्समिशन आणि डॉक्टरची गाडी आहे. वेल मेंटेन असणार गाडी. वेल मेंटेन. खूपच छान. आणि GSM मोटर आहे इकडे, म्हणजे मेंटेनन्स गाडी आपण विकतो लोकांना. बरोबर. म्हणून GSM मोटर त्यांना 7 days मनी बॅकची गॅरंटी देतो आणि लाईफ टाइमची वॉरंटी देतो. चला, ही खूपच छान पॉलिसी आहे GSM मोटरची, म्हणून लोकांचा भरोसा आहे. कारण की मला माहिती आहे, मी डीलर आहे, मी एक्सपर्ट राहून पण मला 5 मिनिटात गाडी नाही कळत. बरोबर. पण तुम्हाला कसं कळणार आहे? म्हणून GSM मोटर हे पॉलिसी आणले तर तुम्हाला काही कुठेतरी फसवू नको. म्हणजे बरोबर. तेच प्रयत्न आहे. गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आला, जर गाडी घेतल्या तर 7 दिवसात तुम्हाला गाडी ती परत करून मिळेल. गाडी बदलून तुम्हाला मिळेल किंवा पैसे पूर्ण मिळतील. बदलून पाहिजे तर बदलून भेटेल, पूर्ण पैसे पाहिजे तर पूर्ण पैसे घ्या. चला, रिपेअर करून पाहिजे असेल तर रिपेअर करून. सगळ्या गोष्टी त्यांच्यावरतीच आपण सर्व तुमच्यावर डिपेंड आहे. चला, i20 17ची तर किती प्राइस? याची जे प्राइसिंग आहे 575 आहे. त्याच्यामध्ये पण खूप चांगलं मानसन्मान करून डॉक्टरची गाडी. चला, काही टेन्शन नाहीये. ही i20 Li 2015ची डिझेल गाडी आहे.
अच्छा डिझेल आहे. डिझेल. ओके, म्हणजे मायलेज भेटेल काय येस टेन्शन येस, सिंगल ओनर गाडी आहे आणि 90च्या रेंज मध्ये चाललेली गाडी आहे. अच्छा म्हणजे जेएसएम मोटरचा जे बोलण्याचा मिनिंग असतो बरोबर. की 90 चालू द्या किंवा 10,000 चालू द्या, एक्झॅक्टली, वॉरंटी मध्ये काही डिफरन्स नाही, काही कॉम्प्रोमाइज नाहीये. काही कॉम्प्रोमाइज. 15ची गाडी आहे, डिझेल गाडी आहे, सिंगल ओनर आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही गाडी आहे. अच्छा, त्याची आस्किंग प्राइस 5,75,000 आहे. त्याच्यामध्ये पण आपण त्याच्यामध्ये पण मान सन्मान होऊन जाईल. i20 गाडी डिझेल आहे, लक्षात ठेवा, पेट्रोल नाहीये. डिझेल गाडी भेटत नाही सर आता i20 मध्ये. i20 ऍक्टिव्ह सर. ही i20 ऍक्टिव्ह 2015ची सिंगल ओनर प्युअर पेट्रोल 50च्या रेंज मध्ये चाललेली गाडी आहे. ओके, मॅन्युअल ट्रान्समिशन. अच्छा याला लोक मिनी क्रेटा पण म्हणतात. बरोबर, कारण डॅशबोर्ड पण क्रेटा सारखंच दिलं. क्रेटा सारखाच आहे, रुफरेल वगैरे ते सर्व मिनी काही आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये यांना लोक काउंट करतात. क्रॉस ओव्हर सारखा लुक. क्रॉस ओव्हर सारखं एकदम बरोबर. बरोबर चांगलं सांगितलं. ह्याची जे प्राइसिंग आहे, सिंगल ओनर्स गाडी आहे, ह्याची प्राइसिंग पण 575 आहे. ओके, आणि याच्यामध्ये पण चांगल्यापैकी आपण मान सन्मान सन्मान करून मिळेल. एकदम बेस्ट करून देऊ. चला 5,75,000 मिळेल i20 ऍक्टिव्ह एस क्रॉस. एस क्रॉस 2017ची गाडी आहे. म्हणजे यावेळेला तुम्ही जो स्टॉक आणलाय तो असा युनिक स्टॉक आणलेला आहे एकदम आणि unique. डिमांडेड, आणि असा गाड्या भेटत नाही असं नाही मार्केटमध्ये. नाही, तुम्ही पूर्ण ओलेक्स मध्ये तुम्ही वर्कआउट करा बरोबर, की एस क्रॉस डिझेल गाडी तुम्हाला जास्त पर्याय नाही भेटत. जास्त ना ऑप्शन नाहीये मार्केटमध्ये. 2-3 ऑप्शनच आहे. बरोबर. त्याच्यामध्ये एक जीएसएम मोटर मध्ये उभा आहे आणि ह्याच्यामध्ये पण जे वॉरंटी देते ते फक्त जीएसएम मोटर्स बरोबर, देतात, बाकी दुसरी कोणी देणार कोणी नाही. देणार नाही. 2017 सिंगल ओनर ओके, डिझेल व्हेरियंट 60,000 किलोमीटर विथ कंपनी रेकॉर्ड चाललेली गाडी आहे. खूपच छान. झेटा बटन स्टार्ट. अच्छा, हा गाडी मी स्वतः चालवली आहे. शिर्डी, शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर. अच्छा, फक्त 4,000चा डिझेल टाकून मी परत मुंबईला आलो. व्हेरी गुड सर. म्हणजे म्हणजे मला- परवडणारी गाडी आहे, मला 25-26 ॲव्हरेज या गाडीमध्ये आरामशीर मिळालेलं आहे. भेटते सर. बरोबर आणि कुठेही गाडी ब्रेकडाऊन कसा पण काहीच इश्यू झालेला नाही. बरोबर. 2017 सिंगल ओनर डिझेल 7.5 लाख याची आस्किंग प्राइस आहे. ओके, आणि जी काही मान सन्मान असेल ऑन टेबल वरती बसून तुमच्यासाठी करून देऊ विथ वॉरंटी आणि गॅरंटीसाठी. चला 7.5 लाखात डिझेल गाडी आहे एस क्रॉस. 17ची गाडी आहे, मी 2017ची. एक लोकांना एक मेसेज देतो, वॉरंटी गॅरंटी मध्ये कन्फ्युज होऊ नका तुम्ही. वॉरंटी म्हणजे पैसे परत, बरोबर, आणि सॉरी गॅरंटी म्हणजे पैसे परत, पैसे परत. आणि वॉरंटी म्हणजे रिपेअर करून. म्हणजे जीएसएम मोटर मध्ये गॅरंटी पण आहे आणि वॉरंटी पण. Warranty पण आहे. गॅरंटी 7 दिवसाचा आहे आणि वॉरंटी लाईफ टाईम आहे. बरोबर, म्हणजे फक्त सर्व्हिस करा जीएसएम मोटर मध्ये, गाडी घेऊन तुम्हाला लाईफ टाईम इंजिन Warranty. गिअरबॉक्सचा वॉरंटी देणार. वॉरंटी भेटेल. लाईफ टाईम वॉरंटी पाहिजे तर जीएसएम मोटर मध्ये भेट द्या. ग्रँड आयटेन आहे सर. हा ग्रँड आयटेन 2014ची मॉडेल आहे. ओके, 37,000 चाललेली ॲस्ट्रा बटन स्टार्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये ही गाडी आहे. स्टॉप पण आहे आणि वरून ऑटोमॅटिक सुद्धा आहे. खूपच छान सर. याची जे प्राइसिंग आहे 4,25,000 याची प्राइसिंग आहे. ओके, आणि फक्त गाडी घेऊन चालवायचं आहे. प्युअर पेट्रोल गाडी आहे. चला टॉप एंड नेऊन व्हेरियंट फक्त आहे. चालवायचं. ग्रँड आयटेन ऑटोमॅटिक मध्ये. क्विड आहे सर आपल्याकडे. क्विड 2018चा काय डील आहे? मॉडेल आहे. सिंगल ओनर आहे ओके, आणि प्युअर पेट्रोल आहे. फक्त 28,000 किलोमीटर चाललेली आहे. खूपच छान सर. फक्त नेऊन त्यांना चालवायचं आहे. बाकी सगळी गोष्टी, सगळी जिम्मेदारी जीएसएम मोटरवरती आहे. त्यांना काही टेन्शन घ्यायचा गरज नाही. आणखीन एक मी लोकांना सांगतो बरोबर सर. की आता जीएसएम मोटरमध्ये कार शॉप म्हणजे कार शॉप चॅनल पार्टनर आमचा एक चॅनल आहे ज्याच्यामध्ये ट्रस्टेड डीलर म्हणजे फक्त सर्टिफाईड गाडी विकतात ते लोक. अच्छा, ते आमच्या जीएसएम मोटरचा चॅनल पार्टनर मध्ये आहे. त्यांचं नाव आहे कार शॉप. म्हणजे जीएसएम मोटरचा म्हणजे कार शॉपचा स्टँडी ज्या डीलरशिप मध्ये तुम्हाला भेटणार आहे असं समजा की हा जीएसएम मोटरचाच पार्ट आहे. ओके, त्या डीलरशिप मध्ये तुम्हाला सर्टिफाईड गाडीच भेटणार आहे. जर स्टॉक आमच्याकडे नसेल आणि तुम्हाला जर तुम्ही पनवेलला राहत असेल आणि तुम्हाला वाशी यायला नाही जमत असेल आणि ती गाडी जर पनवेलला उभा आहे, तुम्ही पनवेलच्या आउटलेट मध्ये जाऊन चेक करू शकता. कार शॉपचा स्टँडी बघून तिकडे तुम्ही डोळे बुजून डील करू शकता. चला, तर ही माहिती आहे जेएसएम मोटरची. तरी 2018ची क्विड आहे सर. याची काय डील आहे, काय प्राइस? 3,90,000 त्याच्यामध्ये पण मानसन्मान आपण करून देणार. होंडा सिटी बघूया सर आपण. होंडा सिटी डिलिव्हरीसाठी उभा आहे. तर अच्छा, हे विकली विकलेली आहे. ती होंडा सिटी विकली आहे, पण या होंडा सिटीची काय माहिती आहे? हा 2015चा मॉडेल आहे. ओके, सिंगल ओनर आहे. अच्छा, प्युअर पेट्रोल आहे. आणि याचा किलोमीटर लक्षात नाही, किलोमीटर बद्दल नाही बोलू शकत तुम्हाला. ओके, पण मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे. आणि टॉप एंड व्हेरियंट आहे काय?
हा व्ही व्हेरियंट आहे. ओके, याचा वरती पण एक व्हेरियंट होता व्ही एक्स, त्याच्यामध्ये सनरूफ आहे. सनरूफ येतो. हा सेकंड टॉप आहे. हा सेकंड टॉप आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळून जातं फक्त एक्सेप्ट सनरूफ. एक्सेप्ट सनरूफ. या गाडीचं जी कॉस्टिंग आहे 5,75,000 आहे. ओके, फक्त नेऊन चालवायचं याची पूर्ण जबाबदारी जेसम मोटरकडून. 2015 ची होंडा सिटी 5,75,000 Single owner. निगोशिएबल सिंगल ओनर गाडी आहे. आणि यात तुम्हाला क्रूज पण मिळून जातो. हा वरनं अजून एक नवीन शेप मध्ये. हा वर्ना 2017 इपन मॉडेल आहे. ओके, या 40,000च्या रेंज मध्ये चाललेली मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही गाडी आहे. अच्छा. 7 लाख याची आस्किंग प्राइस आहे. ओके, जे काही मानसन्मान ऑन टेबल वरती करू आपण. चला 7 लाखात वरनं घेऊन जावा. 17ची गाडी आहे. अरे वा, वॅगनर आहे. ती सुद्धा नवीन शेप मध्ये. न्यू शेप मध्ये वॅगनर 2021 चा मॉडेल आहे. ओके, 21 गाडी. कंपनी फिटेड सीएनजी आहे. खूपच छान सा. 45,000 किलोमीटर विथ कंपनी रेकॉर्ड चाललेली गाडी आहे. व्हेरी गुड. सिंगल ओनर, फक्त नेऊन चालवायचं आहे लोकांना. बरोबर. त्याची प्राइसिंग आहे 5,90,000. त्याच्यामध्ये पण मानसन्मान आपण करून देऊ. चला, वॅगनर कंपनी सीएनजी गाडी आहे 5,90,000. अजून एक सियाज आहे, मारुती सियाज. काय माहिती? सियाज 2017 चा मॉडेल आहे. ओके, डिझेल व्हेरियंट आहे. अच्छा, डिझेल गाडी. सिंगल ओनर म्हणजे आहे. मी नोटीस करतोय 2017च्या गाड्या भरपूर ठेवल्यात भरपूर आहे. म्हणजे बरोबर. जास्त डिमांड जास्त जुन्या पण गाड्या नाहीत किंवा जास्त लेटेस्ट पण गाड्या नाहीत की जेणेकरून कस्टमरच्या बजेटच्या बाहेर जाईल. म्हणजे प्रॉपर स्टॉक ठेवला यावेळेला. म्हणजे त्यांचा जे रिक्वायरमेंट आहे ते बरोबर डोक्यात ठेवून ते स्टॉक एक्झॅक्टली. तर 2017ची सियाज डिझेल मध्ये गाडी. डिझेल मध्ये आहे. व्हेरी गुड. आणि ही गाडी पण 90च्या रेंज मध्ये चाललेली गाडी. खूपच छान. म्हणजे डिझेल गाडी जी आहे ना तेच लोक वापरतात त्यांची रनिंग जास्त रनिंग आहे. थोडी जास्त आहे. बरोबर. म्हणून डिझेल गाडी तुम्हाला जेव्हा पण भेटणार ते थोडी रनिंग गाडीच भेटणार आहे. एक्झॅक्टली. पण जीएसएम मोटर आहे, काही पण होऊ द्या, वॉरंटी तुम्हाला म्हणजे चांगल्यापैकी भेटेल. म्हणजे बरोबर. गाडी किती पण चालू द्या, काही टेन्शन नाही. गाडी सगळे सर्टिफाईड गाडी आहे, सगळे पॉईंट चेक केलेले आहे, म्हणून तुम्हाला जीएसएम मोटर वॉरंटी देतात. बरोबर. 17 सिंगल ओनर 90च्या रेंज मध्ये चाललेली गाडी आहे. डिझेल व्हीडीआय प्लस डिझेल. ओके, 7.5 लाखची आस्किंग प्राइस आहे. त्याच्यामध्ये पण चांगल्यापैकी मानसन्मान आपण करून देऊ. चला, चांगला डिस्काउंट तुम्हाला भेटून जाईल. गाडीवर सियाज आहे डिझेल मध्ये. i20 सर अजून एक. हा 2015 चा मॉडेल आहे. ओके, प्युअर पेट्रोल सिंगल ओनर आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही गाडी आहे. ओके. 5,25,000 याची आस्किंग प्राइस आहे. आणि जे काही मानसन्मान ऑन टेबल वरती. चला, 105 लाखात i20 15ची गाडी. ओल्ड शेप मध्ये i20 सर. ज्यांच्याकडे बजेट कमी आहे, म्हणजे 5चा आजूबाजूचा बजेट नाही आहे, बरोबर, त्यांच्यासाठी पण आहे आपल्याकडे. एक्झॅक्टली. हा 2015चा सांगितला, हा 2014चा मॉडेल आहे. ओके, सिंगल ओनर आहे. 50,000 पण चाललेली गाडी आहे. अच्छा. आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही गाडी आहे. प्युअर पेट्रोल. खूपच छान. फक्त नेऊन चालवायचं आहे त्यांना. 4,25,000 आस्किंग आहे. जी काही मानसन्मान ऑन टेबल वरती. सर, असं विटारा ब्रेझा आहे आपल्याकडे आणि ती सुद्धा एकदम कॉपर कलर आहे सर, ड्युअल टोन मध्ये. हा 2018चा मॉडेल आहे. Different डिझेल color आहे. ZDI प्लस. अच्छा, ही पण डिझेल गाडी आहे. ZDI प्लस म्हणजे आणि- टॉप एंड व्हेरियंट आहे. येस. आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. डिझेल प्लस ऑटोमॅटिक आहे. हा खूपच गाडी छान. तुम्हाला लवकर भेटत नाहीये. दिसणार नाही कुठेही पण. बरोबर, पण जीएसएम मोटर मध्ये सध्या ही गाडी उभी आहे. एक्झॅक्टली. म्हणजे ज्यांना पण ही गाडी पाहिजे असेल, जास्त चाललेली पण नाही. ओके, 63,000 किलोमीटर या गाडी विथ कंपनी रेकॉर्ड चाललेली आहे. खूपच छान गाडी आहे सर. आणि डिझेल व्हेरियंट मध्ये मारुतीची विटारा. थोडासा वेगळा कलर आहे, युनिक कलर आहे. आणि Yes, गाडी orange. कशी तुमची थोडीशी उठून दिसेल मार्केटमध्ये. केसरी कलर याला हा, म्हणतात. नेहमी नाही तर कशी विटारा ब्रेझा नेहमी आपण व्हाईट कलर मध्ये White बघतो, नाही तर ग्रे कलर मध्ये असते. बरोबर. किंवा असा रेड color कलर भेटत मध्ये नाही. दिसायला. हा, बरोबर. थोडीशी युनिक वेगळी गाडी पाहिजे तर ही गाडी घेऊन जावा. ते पण ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. 2018ची डिझेल प्लस टॉप एंड व्हेरियंट. येस. कितीला आणि price चाललेली आहे? पण कमी आहे ना. बरोबर, 63,000 विथ कंपनी रेकॉर्ड चाललेली. बरोबर. तुम्हाला ऑटोमॅटिक पण भेटेल आणि डिझेलचं मायलेज सुद्धा भेटेल. बरोबर बरोबर. म्हणजे याचा ऍव्हरेज जर आपण सांगायला गेलो ना, तर कमी तर कमी 18 कुठेच नाही. 18 18 ते 22 पर्यंत जातात. आरामशीर भेटेल. तर 18 आपण कमीच बोलूया. बरोबर, म्हणजे लोकांचं ड्रायव्हिंग पद्धत कसं आहे ते आपल्याला नाही माहिती. बरोबर. त्याची जे आस्किंग प्राइस आहे 9.5 लाख रुपये, 9,50,000. आणि त्याच्यामध्ये पण आपण चांगलं चांगला मानसन्मान आपण डिस्काउंट करू. देणार तुम्ही. चला, डिस्काउंट चांगला भेटेल. लक्षात ठेवा, विटारा ब्रेझा डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. i10 आहे सर, ग्रे कलर मध्ये. हा 2015चा मॉडेल आहे. ओके, प्युअर पेट्रोल सिंगल ओनर अच्छा. आणि मॅन्युअल ट्रान्समिशन, लेदर अपॉस्टरी वगैरे सगळे काही लावलेले आहे ओके. गाडीमध्ये. काही खर्च नाही. काही खर्च नाही. गाडीचं किलोमीटर पर जायचं ना 35,000 किलोमीटर चाललेली विथ कंपनी रेकॉर्ड. ओके, नेऊन चालवायचं आहे. 3,75,000 आस्किंग आहे. जी काही मानसन्मान ऑन टेबल वरती आपण करू त्यांच्यासाठी. होंडा WRV विथ सनरूफ टॉप एंड व्हेरियंट. आपल्याकडे आता एक गोष्ट अजून सांगायचा होता. हा सर. माझ्याकडे 7 सीटर मध्ये BRV पण 2017चा मॉडेल येत आहे. ओके, म्हणजे 2 दिवसात ते पण गाडी आपल्याकडे येईल. अच्छा. ऑटोमॅटिक मध्ये 7 सीटर ऑटोमॅटिक 2017ची मॉडेल. पेट्रोल ऑटोमॅटिक आहे. पेट्रोल ऑटोमॅटिक.
हा 2017चा मॉडेल आहे. होंडा WRV. WRV प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन ही गाडी आहे. अच्छा, सिंगल ओनर आहे ओके. आणि सनरूफ पण आहे या गाडीमध्ये. म्हणजे टॉप एंड व्हेरियंट आहे. येस, आणि चाललेली 40,000 विथ कंपनी रेकॉर्ड आहे. खूपच छान. ह्याची जे आस्किंग प्राइस आहे 7,25,000 आहे. अच्छा, त्याच्यामध्ये पण आपण चांगल्यापैकी मानसन्मान आपण करून देऊ. चला, म्हणजे कुणा कस्टमर जर मन बनवत असेल त्याला तर नाराज त्यांना नाही आपण करणार. नाराज नाही करणार. चला, तुम्ही नाराज अजिबात होणार नाही. सनरूफ वाली गाडी आहे, घेऊन जावा 7.25 लाखात. WRV. चला, आपल्याकडे 2 टाटा नेक्सॉन आणले सर, तुम्ही काय माहिती असेल? 2018चा मॉडेल आहे. ओके, मॅन्युअल ट्रान्समिशन प्युअर पेट्रोल एक्झेड टॉप एंड व्हेरियंट. टॉपचा एक खाली आहे. प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन. याची प्राइसिंग 775 आहे. अच्छा, सिंगल ओनर. बी इंडियन बाय इंडियन प्राऊड इंडिया. आपण याच्यामध्ये छान. पण चांगली डिस्काउंट देऊ. ओके. आणि हा 2019चा मॉडेल आहे. सिंगल ओनर हा पण गाडी आहे. हा एक्झॅक्ट प्लस हा टॉप मॉडेल आहे. ओके, याच्यामध्ये मॅक्युल वगैरे सगळे तुम्हाला भेटेल. एक्झॅक्टली. आणि याची जे प्राइसिंग आहे 8,25,000 म्हणजे 50,000चा गॅप आहे. चला, आपण गाडी तुम्हाला चांगली बजेटमध्ये आपण करून देऊ. फक्त तुम्हाला बनवून. चला, 2018ची आणि 19ची टाटा नेक्सॉन आहे आपल्याकडे टॉप एंड व्हेरियंट मध्ये. क्रेटा सर टाईप 2 शेप मध्ये. हा 2018चा मॉडेल आहे. ओके, सिंगल ओनर SX टॉप एंड व्हेरियंट आहे. खूपच छान. प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही गाडी आहे. हा हा, आणि सगळ्यात मोठं गोष्ट काय माहिती आहे, हा. ही गाडी फक्त 30,000 किलोमीटर चालली. फक्त 30 चालले. कंपनी रेकॉर्ड चाललेली खूपच छान सर. आहे. नेऊन फक्त चालवायचं, जे पण घेणार आहे त्यांना काय खर्च काही नाही. करायचं गरज नाही. हम्म, ह्याची जे आस्किंग प्राइस आहे ते 9.5 लाख रुपये आहे. ओके. त्याच्यामध्ये पण आपण चांगलीपैकी मानसन्मान करून देऊ. 9.5 लाखात क्रेटा 2018ची गाडी आहे. 30,000 चालली फक्त. फक्त 30. टाटा टियागो सुद्धा आहे सर आपल्याकडे. काय डील आहे? हा 2019चा मॉडेल आहे. अच्छा, सिंगल ओनर आहे. 37,000चा रेंज मध्ये ही पण गाडी चांगलेली आहे. ओके. आणि टॉप एंड मॉडेल आहे. पण एक्झॅक्ट top end पण model. गाडी आहे. खूपच छान. फक्त नेऊन चालवायचा. प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही गाडी आहे. हम्म, सिंगल ओनर. हम्म. याची प्राइसिंग आहे 575. याच्यामध्ये पण आपण चांगले मानसन्मान करून देऊ. चला, टाटा टियागो 19ची गाडी आहे, लक्षात ठेवा. बलेनो सर. हा बेलेनो डिझेल आहे 2017च्या. अच्छा, डिझेल गाडी आहे. येस, बटन Okay. स्टार्ट गाडी आहे. सिंगल ओनर आहे. 63,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. अच्छा, फक्त नेऊन चालवायचं आहे. खूपच छान. मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही गाडी आहे. ओके, त्याला पण ॲव्हरेज 25-26 आहे. पण एक्झॅक्टली. बोलताना मी लोकांना 18-22चा रेंज मध्ये सांगतो. बरोबर. 18चा खाली भेटणार नाही, याची पूर्ण खात्री आहे. बरोबर सर. नेऊन फक्त चालवायचा. याची जे आस्किंग प्राइस आहे 7,25,000 याची आस्किंग प्राइस आहे. जी काही मानसन्मान ऑन्टरप्रेन्योर आपण करू. चला, डिझेल मध्ये बलेनो मित्रांनो, ही पण गाडी भेटत नाही मार्केटमध्ये. आता आपल्याकडे फॉर्च्युनर आणली आहे सर तुम्ही आता. हा फॉर्च्युनर 2013चा मॉडेल आहे. अच्छा, आणि कंपनी इंडिव्हिज्युअल मध्ये सेकंड ओनर झालेली ही गाडी आहे. ओके. 4x4 मॅन्युअल ट्रान्समिशन. अच्छा, 4x4 आहे. येस. खूपच छान. आणि 1,50,000 चाललेली गाडी आहे. अच्छा, म्हणजे जी चालली आहे ती आहे. बरोबर. तरी पण याच्यामध्ये तुम्हाला वॉरंटी फॉर्च्युनर साठी काहीच नाहीये म्हणजे काहीच deal ला. नाही. म्हणजे ही गाडी 5 लाख पण चालवा काय तरी पण काही इश्यू काय नाही. होत नाही. त्याची जी आस्किंग प्राइस आहे ते 13.5 लाख रुपये. अच्छा, त्याच्यामध्ये पण आपण मानसन्मान. चला, फॉर्च्युनर 4x4 घेऊन जावं फक्त 13.5 लाखात. मित्रांनो, मान्सून स्पेशल सुरेश सरांनी आपल्याला एकदम कमी बजेटमध्ये 2 गाड्या आणलेल्या आहेत. पहिली गाडी मारुती रिट्स आहे सर. हा काय deal रिट्स 2011चा मॉडेल आहे. ओके, आणि फक्त 55,000 किलोमीटर चाललेली विथ कंपनी रेकॉर्ड आहे. खूपच कमी म्हणजे चालले. हा लोकांना असं वाटत असेल मीटर वगैरे फिरवलेला आहे तर गाडीचा नंबर दिसत असेल. तुम्ही तुम्ही व्हेरीफाय करू शकता. मारुतीमध्ये फोन करून तुम्ही व्हेरीफाय करू शकताय. बरोबर. सिंगल ओनर गाडी आहे. 55,000 चाललेली आहे विथ कंपनी रेकॉर्ड. आणि आणि डिझेल गाडी आहे डिझेल सर? गाडी आहे. ओके. तेच बोलायचं होतं मला की डिझेल गाडी. कारण या बॅच बघितला DDIS चा, म्हणलं डिझेल गाडी रिट्स Yes. भेटत नाही सर, बघायला भेटत नाही. आणि सिंगल ओनर तर तसंच पण भेटणार नाही. सिंगल ओनर आणि एवढे कमी चाललेली. आणि बरोबर सर. काय बेस्ट प्राइस असेल सर? ह्याची जी आस्किंग प्राइस आहे 275 आहे. पण आता मान्सून साठी मी 250 मध्ये ही गाडी तुम्हाला करून देऊ. सिंगल ओनर गाडी डिझेल. चला, ऍव्हरेज जर आपण सांगायला गेलं तर सेम 18 ते 22 आहे. पण मी स्वतः चालवलंय, मला 25 वर भेटलेला आहे. चला, तरी पण तुम्हाला कमी सांगतो मी. बरोबर. मान्सून स्पेशल जे लोक बाईक चालवतात, Exactly. बुलेट जे लोक बुलेट पेक्षा पण स्वस्त ही गाडी बुलेटपेक्षा झाली. स्वस्त गाडी आहे. तुम्ही व्यवस्थित सेफली ट्रॅव्हल करू शकता पावसाळ्यामध्ये ते पण 5 जण बसून. आणि फॅमिली बरोबर. ते मेन आहे. चांगले टाइम स्पेंड करू शकता. डिझेल गाडी आहे, लक्षात ठेवा. 2.5 लाखात मिळते तुम्हाला. पुढची वॅगनर आहे सर, एकदम कमी बजेटमध्ये. याची काय डील असेल? 2010चा मॉडेल आहे. ओके, सिंगल ओनर आहे. अच्छा. आणि हे CNG लावलेली गाडी. अच्छा, ही पण CNG आहे. म्हणजे ह्याच्यात पण कस्टमरला मायलेज भेटेल. म्हणजे येस, म्हणजे ज्यांना डिझेल मध्ये मायलेज नको असेल त्यांना पेट्रोल मध्ये पण भेटून जाईल. भेटेल. 30चा ऍव्हरेज या गाडीला भेटतो. CNG मध्ये ऍव्हरेज. अच्छा, सिंगल ओनर आहे. ओके. CNG आहे. आणि विथ कंपनी रेकॉर्ड 80,000 चाललेली गाडी आहे. खूपच छान. फक्त आणि CNG RC बुक RC वरती रजिस्टर केलेलं आहे. ओके.
आणि 2010चा मॉडेल आहे. अच्छा. मी एक लोकांना मेसेज पण देतो, ग्रीन टॅक्सचा खर्च फक्त 12,000 आहे. बरोबर. म्हणजे कुणाला ग्रीन टॅक्स करायचा असेल तर GSM मोटरला कॉन्टॅक्ट करा, तुम्ही RC पाठवा, मी तुम्हाला गाडीचा ग्रीन टॅक्स करून देतो. म्हणजे ग्रीन टॅक्स साठी जास्त टेन्शन घ्यायचा गरज नाही. 5 वर्ष संपल्यानंतर परत तुम्ही ग्रीन टॅक्स करू शकता. अच्छा. ते 5 वर्ष संपल्यानंतर परत ग्रीन टॅक्स करू शकता. ग्रीन टॅक्स किती वेळा पण करू शकतो. जसे टोल बंद होणार नाही तसा ग्रीन टॅक्स बंद होणार नाही. एकदम ही गोष्ट आहे. तर याची काय डील आहे सर? हा 2010 सिंगल ओनर CNG RC एंडॉस, बरोबर. पेट्रोल प्लस CNG 80,000 विथ कंपनी रेकॉर्ड. ओके. ह्याची आस्टिंग प्राइस 1,85,000. याच्यामध्ये पण मानसन्मान आपण करून देऊ. चला, फक्त 1,85,000 CNG गाडी. CNG गाडी. चला, सेलेरो गाडी आहे सर, ब्लू कलर मध्ये. काय भाई माहिती? 2015चा मॉडेल आहे. हा. सिंगल ओनर, प्युअर पेट्रोल. ओके. आणि गाडी चाललेली जास्त नाही, 40च्या रेंज मध्ये चाललेली गाडी आहे. अच्छा. आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये. ओके. सेलेरो आणि ऑटोमॅटिक मध्ये. हा. भरपूर लोकांना हवी असते गाडी ऑटोमॅटिक मध्ये. मारुती म्हणजे ऑटोमॅटिक भेटला तर लोकांचं मन तृप्त होतं. बरोबर. कारण की जे आपले घरामध्ये जे बायको लोक आहे, लेडीज वगैरे, त्यांना लेडीज डिपार्टमेंट आहे, त्यांना म्हणजे खूपच म्हणजे स्वस्त, कॉस्ट ऑफ मेंटेनन्स पण कमी भेटेल त्यांना. एक्झॅक्टली. आणि मायलेज सुद्धा भेटेल. मायलेज पण भेटेल त्यांना. 2015 सिंगल ओनर, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, प्युअर पेट्रोल. फक्त नेऊन चालवायचा. 4,25 आस्किंग आहे, त्याच्यामध्ये पण मानसन्मान करून आपण देऊ. चला, 4.25 लाखात सेलेरो ऑटोमॅटिक आणि स्विफ्ट डिझायर आहे सर, व्हाईट कलर मध्ये. हा 2013चा मॉडेल आहे. फक्त 46,000 किलोमीटर चाललेली आहे. ते पण CNG फिटेड आहे आणि RC वरती रजिस्टर्ड आहे. खूपच छान सर. 13ची स्विफ्ट डिझायर CNG मध्ये, मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे. ओके. आणि सिंगल ओनर आहे. अच्छा, सिंगल आणि एवढे कमी चाललेले म्हणजे चाललेली आहे कंपनी. CNG गाडी एवढी कमी चालेल भेटत नाही. याची काय डील आहे मग? 4,25 आस्किंग प्राइस आहे. मानसन्मान जे असेल ते आपण फायनल करताना. तर मित्रांनो, सर्व स्टॉक तुम्हाला GSM मोटर या ठिकाणी पाहायला मिळतो. अजूनही भरपूर असा स्टॉक इथे तुम्हाला भेटेल. फक्त व्हिजिट करा आणि आपली आवडती गाडी बुक करा. तर सुरेश सर, आता आपण व्हिडिओ संपवतोय. 2 शब्द ऑडियन्स साठी. मी लोकांना एकच सांगतोय, माझ्याकडे दर महिन्यामध्ये 2-3 लोक असं येतात जे फसलेला असतात. अच्छा. GSM मोटर कधी पण लोकांना फसवायचा गोष्ट सांगत नाही. बरोबर. आणि GSM मोटर कधी पण तुम्हाला अलर्ट करतो. माझा हिंदी व्हिडिओ पण आहे. माझ्या GSM मोटरचा चॅनल वरती जावा, ती व्हिडिओ बघा. म्हणजे डीलर करून डील कसा करायचा आहे ते पण आम्ही सांगितलंय. अच्छा. एकच सांगतोय की गाडी फक्त तुमचा मेकॅनिकला आणून ते दाखवून काही उपयोग नाही. कारण की गाडीचा गोष्ट गाडीचा नंतर माहिती पडतात. म्हणजे गाडीमध्ये क्रिमिनल रेकॉर्ड आहे की नाही आहे, बरोबर, हाफ मर्डर केस वगैरे काय लिटिगेशन मध्ये गाडी आहे की नाही, ते तुमचा मेकॅनिक सांगणार नाही. बरोबर. त्याचमुळे GSM मोटर ह्याच गोष्ट सांगतो तुम्हाला की गाडी फायनल करताना त्याचा अगोदर त्या डीलरशिपचा पहिला रेटिंग बघा, गुगलवरती रिव्ह्यू बघा, बरोबर, किंवा 1-2 रेफरन्स घ्या. एक्झॅक्टली. की त्या डीलरकडे जावा, त्यांच्या डिलिव्हरी नोटवरती आजचे 2 वर्षापूर्वी ज्यांना विकलेली गाडी आहे त्यांच्याकडून त्यांचा नाव नंबर घ्या आणि मग त्या डीलरकडून फायनल करायला बसा. म्हणजे तुम्हाला पूर्ण खात्री घेऊनच डील करा. बरोबर. GSM मोटर कधी सांगत नाही की GSM मोटरवरूनच गाडी घ्या. आणि हे सगळे गोष्ट सांगल्यानंतर पण लोक फसतात. माझ्याकडे दर महिना 2-3 कस्टमर असा येतो की सुरेश भाऊ तुमचं नाही ऐकलं, मी फसून गेलो. म्हणजे तुमचा चांगला व्हावा असा GSM मोटरचा प्रयत्न आहे. आणि कुणाला गाडी हवा असेल, फायनान्सचा पण पूर्ण प्रोव्हिजन आहे. ज्यांचा सिबिल वगैरे थोडेफार तुटलेले आहे त्यांच्यासाठी पण आपण प्रयत्न करू. फक्त तुम्ही या, गाडी बघा, फायनल काय करायचं ते आपण पुढचा बघू. हे होती आजची व्हिडिओ. स्टॉक कसा वाटला ते सांगा. तर हा सर्व स्टॉक आहे. ही सर्व माहिती तुम्हाला घ्यायची आहे गाडी विकत घेताना, लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.